नव्हतं तेव्हा, झेरॉक्स पण नव्हतं, काही नव्हतं. लिहिलेली कादंबरी पाठवली त्या तिकडेच ती गहाळ, पहिली कादंबरी माझी. लयच सुरू आहे. हा. आणि मग दुसरी ती मग पुण्याच्या प्रकाशकांनी प्रसिद्ध केली. होय का? मग ते कसं आणि कथा संग्रह सुद्धा. हो छान. म्हणजे 22-23 वर्षाची होती त्यावेळी. 2 पुस्तकं प्रकाशित झाली. होय का? तेव्हापासून सुरूच आहे. मग मेनका प्रकाशांनी तेव्हा काय माहेर मेनका जत्रा होती ना त्याची, हो हो ते माझ्याकडे माहेर कधीतरी वाचायला मिळायचं, म्हणून मी काहीच माहित नव्हतं त्या क्षेत्रात ना. मग पाठवली, पत्र लिहिलं, पाठवा म्हणजे पाठवली. त्यांनी माझे 5 कादंबऱ्या प्रकाशित केल्या मेनका प्रकाशन खूप लागोपाठ. छान. म्हणजे आधी माहेरमध्ये मेनकामध्ये आल्या, मग त्याची पुस्तकं निघाली छान. आणि मग कथा जास्त लिहू लागली असं. बरोबर. म्हणजे कादंबरीकडून कथेकडे प्रवास झाला, इकडून तिकडं. अगोदर कादंबरी लिहिली. जशी, आम्ही काश्मीरला गेलो होतो 72ला, तेव्हा आमच्यावर श्रीज जोशी होते. ते मला म्हणाले की तुमचं असं आहे म्हणे की तुम्ही आधी कादंबऱ्या लिहिल्या, नंतर कथा सुरू केली लिहायला. म्हणजे तुम्ही आधी स्वित्झर्लंडला गेला, मग महाबळेश्वरला. अगदीच. नाही म्हणजे